बॉल आता तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूयात हा बॉल इथून कशा रीतीने हाताळणार. गोलंदाज तयार होतात. सामन्याला सुरुवात. यावेळेचा हा बॉल स्ट्रोक चांगला आहे. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावांचा श्रीगणेश आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. यावेळेला एक धाव देखील कंप्लीट झाली. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट होती. विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे खरं तर धावत होते आणि यावेळेला इथे जर का आपण बघितलं तर एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्राच्या मध्ये खरं तर डिक्लरच्या रूपाने एक धाव आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होता दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. तिथे एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि याही बॉलवरती फक्त एकच धाव आता टीमच्या स्कोरबोर्डवरती ऍड केली जाते. मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक खरं तर सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर जास्तीत जास्त धावा तुम्हाला जमवण्याचे चान्सेस असतात. परंतु या ओव्हरमध्ये जर का आपण बघितलं तर कोणताही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. हो, यावेळेला स्ट्रोक चांगले आहेत. खरं तर आमचे शब्द कुठेतरी ऐकले की काय आणि त्यानंतर बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. चार धावा आपल्याला पाहायला मिळाला. बॉल पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया हा बॉल कशा रीतीने हाताळला जाईल. कमी गतीचा हा बॉल. फिंगर रोल्स केले होते. विथ टर्न हा फटका खरं तर सजवायचा होता परंतु इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. शांत ठेवलं. एक ओव्हरचा खेळ झाला आणि एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 8 धावा धावफलकावरती. काय बोलशील राहुल, स्पर्धा कशी आहे? खरं तर राहुल राठोड आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वाशी गावातून बिलॉंग करणारे. सध्या त्यांनी सुद्धा भरपूर इम्प्रेस केलंय. कबड्डीच्या स्पर्धा देखील आपण राहुल कव्हर करता. काय वाटतं कबड्डीची स्पर्धा करण्यासाठी जी मजा येते त्याबद्दल काय अनुभव शेअर कराल? आठ धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती निलेश आपल्याला पाहायला मिळतात.
बॉल तयार होतात पुन्हा एकदा. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया. यावेळेचा हा बॉल तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात आणि या मुवमेंटला एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. पंचांचा सिग्नल इट्स अ नो बॉल म्हणजे उघडा डोळे बघा नीट. चेंडू आहे फ्री हिट. जेवणामध्ये पडलाय कमी मीठ आणि बॉल असणार आहे आता फ्री हिट. फ्री हिट असणार. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. खरं तर आमचे अभिजित भाऊ भरपूर चांगली मेहनत त्यांनी या स्पर्धेच्या अनुषंगाने घेतलेली आणि प्रत्येकावरती त्यांची एक बारकाईने नजर आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार होतील. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी चला वेळ कमी घ्या. धावफलकावरती आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतात 18 धावा. LNT महापे आणि जय मल्हार 11 वाशी दोन्ही टीम्स या आपला ID चेक करायचा आहे. लगेच द्या. मुख्य व्यासपीठासमोर आपण लगेच यायचं आहे. दुसरं षटक सध्या सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतात. चला महापे संघ आणि वाशी संघ लगेच यायचं आहे. आपल्या खेळाडूंची ID आम्ही चेक करतोय. आणि यानंतरचा सामना असणार आहे परेड 11 आणि TMC टायगर बॉईज. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. चला टायगर बॉईज आणि परेड 11 कॅप्टन टॉससाठी लवकर लवकर यायचंय. या वेळेला देखील बॉल चालला डिक्लेअर झोनमध्ये फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती षटक संपल्यानंतर आता धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 23 धावा. अजूनही 12 बॉल बाकी आहेत. असा कॅप्टन पाहिजे. एकदा आवाज आम्ही दिला लगेच परेड 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतात. टायगर बॉय टीमचे कॅप्टन कुठे आहेत? लवकर या. आणि APMC स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचंय. APMC स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन
23 धावा धावफलकावरती. चला फिल्डिंग करणारा संघ इतका वेळ काय, प्लीज वेळ कमी घ्यायचा आहे. अमित आले गोलंदाजी मार्क वरती. अमित यांच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. पाण्याची मागणी केली जाते का. चला पाणी आपण पुरवायचं. खूप वेगाने धावलेत अनिल. पाणी खरं तर गरज आहे, कारण ऊन भरपूर वाढले आणि ज्या ज्या वेळेला खेळाडू पाण्याची मागणी करतील लगेचच आपण पाणी ते पुरवायचं. 12व्या मॅनने खरं तर तयार राहायचं, कारण मित्रांनो भरपूर ऊन वाढलेलं आहे. खरं तर पहा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये राहुल सर सुद्धा बसलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा मगाशी उल्लेख केला की भरपूर ऊन वाढलेलं आहे. त्यांनी सुद्धा सनस्क्रीन लावलेली आहे. बॉल तयार होतात. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होती. दरम्यानचा पुढचा बॉल फुल टॉस. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉसला फुल टोल केलंय. 6 धावांकरिता षटकार. पहिल्याच बॉलवरती खरं तर 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. बॉल तयार होतोय. यावेळेला देखील पंचांचा सिग्नल आता आमच्यापर्यंत येतो. व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा रन्स. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतात. टायगर बॉयजने टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बक्षीस पात्र फेरी असणार आहे. जो संघ जिंकेल तो सर्व बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि आता दुसरी धाव घेत असताना डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, परंतु अनसक्सेसफुल ठरला आणि या बॉलवरती तब्बल 3 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती ऍड केल्या जातील. 3 धावा खरं तर स्कोरबोर्डवरती ऍड केल्यानंतर आता रन्स आपण बघतोय. ते 30 धावा धावफलकावरती. 33 रन्स. बॉल हवीत. बॉल चालला डिक्लेअर झोनमध्ये. पुन्हा एकदा एकच धाव मिळणार. एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. 34 धावा अजूनही या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. चला प्लीज सातत्याने सूचना आम्हाला करायला लावू नका. एकदा आम्ही कॉल करतोय लगेच कॅप्टनने कुठेतरी नियमाचं पालन करायचंय. LNT महापे आणि जय मल्हार 11 वाशी लवकरात लवकर यायचं. आपला ID चेक करायचंय. फटका चांगला आहे. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले आणि या बॉलवरती सुद्धा रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा कंप्लीट झाला. तीन ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 धावा. 38 रन्स. 38 धावा धावफलकावरती. तर खरं तर राहुल आपल्याला पाहायला मिळतात. ही स्पर्धा एन्जॉय करतात. प्रथम तर आपल्याला कॉमेंट्री करण्याची या स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्याला संधी दिलेली आहे आयोजकांनी. पहिलं पर्व आहे. काय बोलशील आयोजन कसं आहे? अभिजित दादांची मेहनत दिसून येते. सुनील सर, आयोजन तर भरपूर छान आहे. खूप चांगली मेहनत अभिजित दादांचा आम्ही तुम्ही पाहताय. सकाळपासून
अतिशय जीवाच्या खांद्याने मेहनतीचं काम त्यांच्या माध्यमातून आताही आपण सध्या पाहत आहे. सुनील लांबोर सातत्याने उल्लेख माझ्याहीपर्यंत तो करतोय. हो नक्कीच. खरं तर प्रत्येक गोष्टीवरती त्यांनी खरं तर बारकाईने नजर ठेवलेली आहे, परंतु पहा कुठेतरी खेळाडू गैरवर्तन करतात. आम्ही मापे आणि वाशी टीमला 10 वेळा सूचना केल्यात, परंतु अजूनही आले नाही आहेत त्यांचे खेळाडू. प्लीज भाऊ लवकरात लवकर या. खरं तर आता आमचं कंठ दुखू लागलाय. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये, तिथे मात्र एकच धाव मिळणार आहे. खरं तर राहुल सर असल्यावर हसी मज्जाक तर होतच असते आणि एक चांगलं काम करण्याची खरं तर आवड ऑटोमॅटिकली तयार होत असते. माहोल एकदम अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. कॉम्बिनेशन जुळणे खरं तर आमचे स्कोरर त्यानंतर कॉमेंटेटर लाईव्ह वाली टीम सर्वच जण एन्जॉय करतात आणि आमचे ऑफिशियल अंपायर सुद्धा पहा संपूर्ण टीम खूप चांगलं कार्य करत असताना आपल्याला पाहायला मिळते. जिथे गायकवाड सर आपल्याला पाहायला मिळतात, पाटील सर यांना देखील आपण बघतोय. पुन्हा एकदा बॉलवर तयार होतं. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपण बघतोय 39 धावा. आमची क्रिक लाईव्हची टीम अविनाश सर आपल्याला पाहायला मिळतात गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. आपल्या फॉलोथ्रोमध्ये बॉलला फील्ड केल्या. इथे मात्र रनआउटच्या रूपानं बॅट्समन बाद होतोय. धक्का क्रमांक जर का आपण बघितलं, पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि बॅट्समन बाद झाला. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. चला धावल्याने व्यायाम चांगला होता असं म्हटलं जातं. यस. आणि आमचे खेळाडू पहा धावत पडत मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना सुद्धा माहिती आहे वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे मित्रांनो, कारण एका दिवसामध्ये 16 संघ राहुल सर कव्हर करणं म्हणजे आयोजकांवर भरपूर प्रेशर असतं. इथे पहा लाईन चांगली, टप्पा चांगला आणि इथे जर का आपण बघितलं तर शांत ठेवलंय फलंदाजाला आणि डॉट बॉलची सांगता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेला देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र गुलाबी पडद्याला मानवंदना देणारा फटका. खरं तर गुलाबी ही थीम आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या अनुषंगाने. बाउंड्री लाईनच्या जर का आपण बघितलं तर तिन्ही दिशेला खरं तर पिंक पडदा आपल्याला पाहायला मिळतो. नवी मुंबई शहर आपल्याला पाहायला मिळते. फ्लेमिंगो सिटी म्हणून या शहराची ओळख आहे. स्वच्छ आणि समृद्ध शहर, भारतातून 3रा नंबर स्वच्छ सर्वेक्षण मध्ये या नवी मुंबई शहराला मिळाला. आणि तिथेच पहा घनसोली नगरीमध्ये सध्या ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या सुरक्षा रक्षक ट्रॉफी. फटका हवेत, बॉल चालला गॅप मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. येतोय हा चौकार. चौकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 44 धावा धावफलकावरती. 44 धावा धावफलकावरती आपण बघतो आणि विजयासाठी 45 धावांचं लक्ष्य. 45 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या लगेचच. खानदेश टीम खरं तर जर का आपण बघितलं तर सुरक्षा रक्षक कायद्याचे जनक, सुरक्षा रक्षकांचे आराध्य दैवत सन्माननीय माधवराव भोसले साहेबांकडे पाहिलं जायचं आणि खरं तर त्यांच्या कठोर मेहनतीतून, कठोर श्रमातून आपले सुरक्षा रक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपला जो ड्रेस कोड होता तो आता लवकरच बदलण्यात येणार आहे आणि खरं तर खाकी वर्दी आपल्याला ती मात्र घालण्याचा मान देखील मिळाला. आणि खरं तर तो मान आपण राखून एक चांगलं क्रिकेट, चांगलं काम कसं करता येईल याकडे देखील आपण खरं तर
लक्ष द्यायचं, कारण आज प्रत्येकजण पहा आपल्या कामामध्ये व्यस्त असतो, परंतु त्यांच्यामध्ये लपलेलं क्रिकेट राहुल आज या स्पर्धेच्या अनुषंगाने त्यांना साध्य करण्याचा इथून मात्र प्रयत्न केला जातो. एक आयोजकांची भरपूर चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळते. आमचे सुरक्षा रक्षक दलातील सर्वच खेळाडू याच्या अगोदर सुद्धा क्रिकेट खेळवते, काही जण अजूनही क्रिकेट खेळतात, काही तर क्रिकेट खेळतच नाही आहेत, परंतु या स्पर्धेच्या अनुषंगाने ते एकत्रित आलेले आहेत.
फटका चांगला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. येऊ द्या बोलावरती लगेच आला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 4 धावा चौकार. पंचेचाळीस धावांचं लक्ष आणि खरं तर पहिल्याच बॉलवरती हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार, विकेट करण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर बॉलच्या मागे धावतात. एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आता येणाऱ्या 22 बॉल मध्ये तुम्हाला इथून मात्र धावा कंप्लीट करायच्या आहेत, त्या म्हणजे 40. 22 बॉल मध्ये 40 धाव्यांची गरज आहे. चला संतोष दादा, फिल्डिंग करणाऱ्या टीमचे 12वे खेळाडू यायचे कॉम्बॉक्स मध्ये. यावेळेला देखील फटका अप्रतिम आहे. खरं तर कट केल्याने बॉल चला डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव मिळणार आहे. खरं तर आमचे राहुल सर सुद्धा शांत बसलेत, कारण त्यांना षटकार चौकार बघायचे आहेत. कारण इथे त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की मला इथे षटकार बघायचे, पाहूया ते षटकार आता येतील का. हो, यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. दुर्बल क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे एक धाव कंप्लीट आणि आता एकाच धाव्यावरती इथून संयम दाखवावा लागतोय. पुन्हा एकदा बॉल तयार होतील. बॉल तयार होतोय. यावेळेला देखील वेग प्रचंड आहे. खरं तर गतीला खेळाडू बीट झालाय. या गतीचं प्रतिउत्तर बॅटरकडे नव्हतं आणि डॉट बॉल. बृहन्मुंबई ठाणे जिल्हा कार्यरत सुरक्षा रक्षक यांच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सुरक्षा रक्षक ट्रॉफी 2025. षटक संपले, 1 ओव्हरचा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 7 धावा, 7 धावा धावफलकावरती. अठरा बॉल मध्ये 38 करायच्या आहेत. 18 बॉल मध्ये 38 धावा. अठरा बॉल मध्ये 38. लाईव्ह देखते आपण नावा का मॅच. 18 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत. 38 बॉल तयार. यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. रनआउटची संधी, एक धाव कंप्लीट आणि आता एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. 37 करायचे आहेत येणाऱ्या 17 बॉल मध्ये. बॉल तयार. या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल, परंतु ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा बॉल. गणेश शेटके सरांचा इशारा व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा रन्स. यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा शांत ठेवले, डॉट बॉल. बॉल तयार. यावेळेला देखील तिथे मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न, बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव मिळणार. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल.
व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा धाबा धावफलकावरती जोडल्या जातात आणि रन्स आता आपण बघतोय 11 धाबा. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. शांत ठेवलं फलंदाजाला. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी डोकेदुखी ठरतो. अजून या षटकातील बॉल बाकी आहेत 2. बॉल हवीत. बॉल चालला 1 बॉल सीमा पार. रस मिळतात 4 इथव्या चौकार. चौकाराच्या साह्याने आता धावफलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतात 15 धाबा. या वेळेला देखील इथे व्हाईट बॉल +1 बरोबर ना अंपायर. व्हाईट +1 ना. येस 2 धाबा आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या वेळेला देखील बॉल हवीत. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 21 धाव मिळणार. षटक संपलंय आणि इथे जर का आपण बघितलं तर 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा आपल्याला पाहायला मिळतात 18 धावा. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये रन्स करायचे आहेत. बारा बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू 27 धावा. 13.50च्या सरीसरीने प्रति ओव्हर इथे मात्र धावा काढाव्या लागतील. बारा बॉल मध्ये 27 करायचे आहेत. बारा बॉल मध्ये 27. 12 बॉल मध्ये आता 27 धावांची गरज आहे. बारा बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. सर वेळ कमी घ्या प्लीज. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच आता पडताळणी करतील आणि पंचांचा निर्णय 4 धावांचा चौकार. आता 23 ना 11 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. 11 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. खरं तर आमचे कम्प्युटर ऑपरेटर योगेश दादा आपल्याला पाहायला मिळतात आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह कव्हर केलं जाते. बोला तयार. यावेळेला देखील एक चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथेच पहा लेग बाईकच्या रूपाने एक धाव कंप्लीट झाली. बॉल तयार. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. तिथे फिल्डर बॉलच्या मागे धावतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होती. या समीकरण बदललंय. 9 बॉल 20.
9 बॉलमध्ये आता 20 धावांची गरज आहे. 9 चेंडू 20 धावा. बॉल तयार. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरनं बॉलच्या मागे फिल्डर धावतात. एक धाव कंप्लीट आणि पुन्हा एकदा एका जागेवरती शांत राहावं लागतं. 8 बॉलमध्ये 19 करायचे आहेत. 8 बॉल विजयासाठी 19 धावांची गरज. चला वेळ कमी प्रमाणामध्ये आपल्याला खर्च करावा लागेल. 8 बॉलमध्ये आता 19 करायचे आहेत. क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट म्हणजे काय खरं तर जर का आपण बघितलं तर या क्रिकेटकडे गल्ली क्रिकेट म्हणून पाहिलं जायचं, परंतु आज हेच क्रिकेट स्टेडियमवरती खेळलं जाते. भरपूर उंची टेनिस बॉल क्रिकेट इथून मात्र प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा अभिमान विजय पावले. नुकतीच झालेली ISPL सारखी 1 करोडाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये खरं तर त्यांच्या टीमने विजय मिळवला. माझी मुंबई या टीमचं कर्णधार पद खरं तर त्यांच्याकडे होतं आणि ॲज अ कॅप्टन म्हणून एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली विजय पावले यांची. परंतु या वेळेला पहा या मॅचमध्ये सुरक्षा रक्षक ट्रॉफीमध्ये पहा एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्या. खरं तर सिद्धेश गायकवाड सरांकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. एक इंजिनियर म्हणून पुढच्या दिवसात इंजिनियर म्हणून आहे काम करतो ना. स्कोर सांगा. स्कोर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा. सुनील लांबोर एक इंजिनियर म्हणून आहे. कॉमेंट्री क्षेत्रामध्ये भरपूर मोठं नाव. ॲज अ इंजिनियर आणि समालोचन क्षेत्रामध्ये भरपूर चांगली कामगिरी सिद्धेश गायकवाड यांची आपल्याला पाहायला मिळते आणि अजूनही देखील ते घर बसले ही मॅच एन्जॉय करतात. धावफलकावरती धावा 32 आणि विजयासाठी आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 13 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 13 धावा. शंकर दादा आणि अभिजित दादा यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे ही स्पर्धा खरं तर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आणि त्यांना देखील दाद आम्ही देऊ. नक्कीच पहा काल रात्रभर खरं तर 2:30 वाजले होते तरी सुद्धा या मैदानावरती ते काम करत होते. यावेळेला फटका चांगला आहे. सुईतून धागा काढावा तशाच प्रकारचा इथे मात्र गॅप शोधलाय. बॉल चालला बाउंड्रीला इंशो बाहेर. गाळलेला जागा भरा आणि 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. रिकाम्या जागा करत इथून मात्र भरल्या गेल्या. जोते मात्र गॅप आपल्याला पाहायला मिळाला तिथे या 4 धावा आपण बघितल्या. समीकरण बदललंय. 9 पाहिजे ना 5 बॉल. 5 बॉल मध्ये आता 9 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडू मध्ये 9 धावा. यावेळेला देखील फुटबॉलचा चांगला वापर फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती शांत राहावं लागतंय. मॅच अजूनही संपलेली नाहीये मित्रांनो. कधी सामना बॉलिंग करणाऱ्या टीमकडे झुकतोय तर कधी सामना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकतोय. पाहूया काय घडते या मॅच मध्ये. 4 बॉल आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू 8 धावा. 2 चौकार किंवा 1 षटकार 1 डबलची गरज या मॅच मध्ये. काय घडतंय. 4 बॉल मध्ये 8. यावेळेला देखील या बॉलला डिफेन्स केलं. खरं तर जो फलंदाज मोठे फटके मारत असतो त्याला स्ट्राईक देणं भरपूर इम्पॉर्टंट असतं आणि स्ट्राईक इन वरती आता आणलं गेलं. 3 बॉल आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू 7 धावा. 7 धावा 3 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये. 3 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार झाला आपला गोलंदाजी मार्क वरती. 3 बॉल 7 धावा. 7 धावा 3 चेंडू. बॉल तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. 3 मध्ये 7 ची गरज असताना फटका फसला. बॉल हवेत. काय झेल पकडलाय. पहा मला बॅटिंग नाही मिळाली मला बॉलिंग नाही मिळाली परंतु मी फिल्डिंग साठी टीम मध्ये आहे आणि फिल्डिंग करत असताना अनिल यांनी प्रभावित केलं. खूप चांगला झेल पकडलाय. बॅट्समन बाद. मला टॉप 11 मध्ये जागा दिली गेली आणि खरं तर त्यांनी सिद्ध करून दाखवलं अनिल यांनी. खरं तर मागच्या इनिंग मध्ये ज्या वेळेला खेळाडूंना पाण्याची गरज होती त्यावेळेला तेच धावले होते मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन.
काय वेगाने धावले होते आणि खरं तर खूप चांगला शेल त्यांनी पकडला. 2 बॉल आणि विजयासाठी 7 धावांची गरज. प्रवीणजी वंडुस्कर महाराज यांच्या माध्यमातून खरं तर आज आम्हाला या स्पर्धेच्या अनुषंगाने इन्व्हाइट केलं गेलं. पश्चिम महाराष्ट्राचे एक जबरदस्त समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. 2 बॉल मध्ये 7 धावांची गरज. 2 चेंडू 7 धावा. बॉल तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी 2 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. बॉल तयार. या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल. या मॅचचा भरपूर इम्पॉर्टंट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. आता 1 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 7. 1 बॉल मध्ये 7 धावांची गरज. बॉल आता तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी या वेळेला सामना जिंकला. अभिनंदन. वेल प्लेड.